देवेंद्र फडणवीसांची एवढी पण कुवत नाही की गंभीर प्रश्न आहे चंद्रकांत पाटलांच्या डिपार्टमेंटमधले. त्यांचे वक्तव्य बघून तर ते त्या पदाला लायक नाही आहे, आमचं स्पष्ट मत आहे. हसन मुश्रीफ हे मेडिकल एज्युकेशन मंत्री नाही आहे, तर बोगस नर्सिंग वाटणारे मंत्री आहेत. नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. या विशेष मुलाखतीत तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आजचा विषय थोडा महत्त्वाचा आहे, कारण राज्यातील विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न सध्या समोर येत आहेत. अगदी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ असेल, परीक्षांमधील गैरव्यवहार असतील, या सगळ्या मुद्द्यांवर NSUI नेहमीच आक्रमक होताना आपण पाहिलेलं आहे. आणि आज आपण NSUIचे अध्यक्ष सागर साळुंखे आणि जनरल सेक्रेटरी आणि प्रवक्ते ऋषिकेश खंडाळे यांच्याशी बातचीत करणार आहोत. ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. स्वागत आहे सर. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला मला हाच एक प्रश्न विचारायचा आहे की सध्या आपण बघतोय विद्यार्थ्यांच्या बऱ्याच समस्या समोर येतात. तुमच्या निदर्शनात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत? आम्ही सातत्याने विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत आणि आम्ही राज्य फिरत असताना जे प्रामुख्याने आढळून आलेलं आहे, महाराष्ट्रामधील जे 3 शिक्षण विभागाशी संलग्नित मंत्री आहे, तिन्ही मंत्री पूर्णपणे अकार्यक्षम आहे. प्रत्येक विभागातला पूर्ण शिक्षण व्यवस्था ही कोलमडलेली आहे. तुम्ही प्रथमतः दादा भुसेंना जर बघितलं तर दादा भुसेंकडे प्राथमिक शिक्षण आहे आणि हायर 12वी पर्यंत त्यांच्याकडे शिक्षण व्यवस्था आहे. आज तुम्ही 11वी 12वीचे प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेत केले. 5 कोटी रुपयाचं कुणाला तरी ते टेंडर दिलं गरज नसताना पण. आणि आज जवळजवळ 3 लाख विद्यार्थ्यांचे, आज ऑगस्ट आहे तरी पण ॲडमिशन्स झालेले नाही आहे. तर हे महाराष्ट्रात घडतं आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. 3-4 दिवसापूर्वीचा अहवाल आहे, 40,000 शाळांमध्ये मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देऊ शकत नाही. हा समृद्ध महाराष्ट्र आहे? त्याच्या पुढे गेलं तुम्ही, 3,000 शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही आहे. विकसित भारत, आधुनिक भारत, हाच तो आधुनिक भारत यांचा भाजपच्या स्वप्नातला आहे का, हा प्रश्न पडतो. त्यापुढे तुम्ही गेले दादा भुसेंच्या आजपर्यंत 2,000 शाळा ह्या बंद पडलेल्या आहेत. 17,500 शाळा हा बंद पडण्याच्या उंबरठ्यावरती आहे. तर महाराष्ट्रातील ज्या खेड्यापाड्यातील, वस्तीवाड्यातील, पाड्यावरच्या ज्या शाळा आहे, हे शासन सर्रास बंद करत आहे. याच्यामध्ये दादा भुसेंच्या मुलाचं शिक्षण वंचित राहणार आहे का? नाही. देवेंद्र फडणवीसांचं राहणार आहे का? नाही. कुठल्याही इलाइट क्लासमधल्या किंवा प्रमुख राज्यातल्या नेत्याचं मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाही आहे. तुम्ही क्लस्टर ते 10 शाळा मिळून एकत्र करताय. 2 किलोमीटरच्या आतमध्ये शाळा असली पाहिजे. जर ती 10-15 किलोमीटरवरती किंवा तालुक्याच्या स्तरावरती ती जर शाळा गेली, तुम्ही मला सांगा 20-25 किलोमीटरवरून मुलगी शिकायला जाईल का? तर राज्यातलं जे धोरण चालू आहे ते व्यापक शिक्षण धोरण नाही आहे. मुलं याच्यापासून वंचित राहतील. मुलींचं ड्रॉपआउट्स रेट्स खूप जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे दादा भुसे हे पूर्णपणे शिक्षण खातं सांभाळण्यास अपयशी ठरलेले आहे. त्यापुढे तुम्ही जाता चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील हे राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत. त्यांच्या एवढा म्हणजे एक विकृत मंत्री आत्तापर्यंत आम्ही बघितलेला नाही आहे. NAP मध्ये त्यांनी क्लस्टर युनिव्हर्सिटीचं धोरण आणलं. छोटे छोटे कॉलेज एकत्र करून युनिव्हर्सिटीज घोषित केल्या. ज्या कॉलेजची फीस 60,000 80,000 इंजिनिअरिंगची होती, ती रॅपिडली कन्वर्ट झाल्या 4 लाख रुपये गेली. असं त्यांनी काय इंजिनिअरिंग वेगळं शिकवत आहे की काहीतरी रॉकेट सायन्स का चंद्रावरून परीक्षा नाही, कॉलेजची फीस, ट्युशन फीस. तुम्ही पहिले ते निमशासकीय असताना त्याच्यावर FRA लागू व्हायचं, शासनाचं नियंत्रण असायचं. क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना स्वतःचे अधिकार दिले, त्यांना स्वतः सगळं काही ठरवण्याचे अधिकार दिले आणि फीस त्यांनी मनमानी पद्धतीने वापरले. चला, हे क्लस्टर युनिव्हर्सिटीचा विषय जाऊ द्या. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, काही वर्षापूर्वी या चंद्रकांत पाटलांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेला राज्य शासनाचं विद्यापीठ बनवलं. राज्य शासनाचं विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठामध्ये 91,000 रुपये डेव्हलपमेंट फीस विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाते. म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार हे भिकायला लागलेलं आहे का राज्य शासनाच्या विद्यापीठामधून साठी त्याच्या डेव्हलपमेंटसाठी विद्यार्थ्यांकडून 91,000 रुपये फीस घ्यावी. त्यात OBC असेल, ओपनचे विद्यार्थी असेल, यांची सर्रास लूट चालू आहे. 91,000वरून आता यावर्षी त्यांनी 25,000वर आणून ठेवली आणि दुसरं आणखी काहीतरी अदर फीस म्हणून 45,000 रुपये घेऊ लागले. त्यामध्ये 22,000 रुपये लॅबोरेटरी फीस
घेऊ लागले. ते शासकीय कॉलेज आहे. देवेंद्र फडणवीसांची एवढी पण कुवत नाही की राज्यातलं जे सर्वात आघाडीचं कॉलेज आहे COEP, ज्याच्यातून विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट, नासामध्ये, इस्रोमध्ये किंवा जगातल्या टॉप फॉर्च्यून कंपनीजमध्ये प्लेस होतात, ते कॉलेज चालवण्याची महाराष्ट्र शासनाची कुवत नाही आहे. हे गंभीर प्रश्न आहे चंद्रकांत पाटलांच्या डिपार्टमेंटमधले. त्यांचे वक्तव्य बघून तर ते त्या पदाला लायक नाही आहे, आमचं स्पष्ट मत आहे. त्याच्या पुढे जे तिसरे शिक्षण खात्याशी निगडीत मंत्री येतात, हसन मुश्रीफ, आम्ही NSUI म्हणून हा स्पष्ट आरोप करतो की हसन मुश्रीफ हे मेडिकल एज्युकेशन मंत्री नाही आहे, तर बोगस नर्सिंग वाटणारे मंत्री आहेत. राज्यामध्ये बोगस नर्सिंग कॉलेजच्या त्यांच्या नेतृत्वामध्ये सुळसुळाट झालेला आहे. आम्ही NSUIनी महिन्याभरापूर्वी हसन मुश्रीफांकडे एक मुद्दा उचललेला आहे. त्यांना जाऊन भेटलो, विद्यार्थ्यांना घेऊन गेलतो. नंदुरबारमध्ये MKD कॉलेज नावाचं एक MKD कॉलेज आहे, जे शिवसेनेचे आमदार किशोर दराडे, जे शिक्षक आमदार आहे, त्यांचं नर्सिंग कॉलेज आहे. त्या नर्सिंग कॉलेज उघडायची प्रेरणा त्यांना मुन्नाभाई MBBS चित्रपट बघून आलेली आहे. त्या कॉलेजमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना भेटलो. किशोर दराडेचं जे कॉलेज आहे MKD कॉलेज, आदिवासी विद्यार्थ्यांकडून 1 लाख रुपये डोनेशन घेतलेलं आहे. बागड बिल्ल्यासारखे यांचे शिक्षक लोक आदिवासी पाड्यावर गेले, विद्यार्थ्यांना भेटले, पालकांना भेटले की 5,000 रुपयामध्ये आम्ही तुमचं पूर्ण नर्सिंगचं शिक्षण करून देऊ. पण नर्सिंगचं ॲडमिशन कन्वर्ट केले, सगळे केले. एक्झाम आली तर एक्झाम फीस, एक्झामचा फॉर्म भरण्याच्या वेळेस 33,000 रुपये तुम्हाला दरवर्षी 3 वर्षात द्यावे लागेल. तर मुन्नाभाई MBBSचं जे मी उल्लेख केलता, डोनेशन तर घेतलंच, त्यामध्ये काही दुमत नाही. विद्यार्थ्यांकडे जे रिसिप्ट आहे सगळं काही आहे. त्यासोबत आम्ही काउन्सिलला आणि हसन मुश्रीफांना तक्रार पण केलेली आहे. पण जे विद्यार्थ्यांनी जे पुढे जाऊन सांगितलं की जेव्हा काउन्सिल व्हिजिटला जायची तेव्हा ते विद्यार्थी डॉक्टर बनायचे, तेच विद्यार्थी पेशंट बनायचे आणि तेच विद्यार्थी कंपाऊंडर बनायचे. अशा पद्धतीने ती काउन्सिलची व्हिजिट व्हायची. 3 वर्ष झाले. ते मुलं फायनल इयरला त्यांची पहिली बॅच बाहेर पडलेली आहे, पण त्यांना आजपर्यंत इंजेक्शन लावायला शिकवलं नाही, त्यांना सलाईन लावायला शिकवलं नाही. हे हसन मुश्रीफांच्या नेतृत्वातलं मेडिकल एज्युकेशन राज्यामध्ये चालू आहे. तर तिघंही पूर्णपणे अपयशी आहे. त्यामुळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था ही पूर्णपणे कोलमडली आहे. मुळात विद्यार्थ्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच होत नाहीयेत सरकारकडून, असा तुम्ही आरोप करताय, बरोबर? मग आता ऋषिकेश सर, पुढचा तुमचा पवित्रा काय असणार आहे NSUIच्या माध्यमातून? पुढचा पवित्रा आता मागं प्रेस कॉन्फरन्स आमची झाली होती, त्याच्यामध्ये आम्ही दादा भुसेंची मार्कशीट बनवली होती. आमचे NSUIचे पदाधिकारी पूर्ण महाराष्ट्रभर गेले होते आणि त्यांना या सगळ्या विषयांमध्ये जे भैयांनी सांगितले, सगळीकडे 0-0-0 मार्क, अक्षरशः आम्ही ते सर्वे केला, सगळे 0 मार्क देत आहेत. विद्यार्थी 0 देत आहेत, पालक 0 देत आहेत आणि शिक्षक पण 0 देत आहेत. शिक्षक का 0 देत आहेत? आता आपण मुंबईमध्ये बसून हा इंटरव्ह्यू करतोय. एक बातमी मी तुम्हाला पाठवतो. मुंबईमध्ये 85 ते 90% शिक्षक हे SIRच्या ड्युट्यांवर आहेत सरकारी शाळेतले. तर 85 ते 90% शिक्षक SIRच्या ड्युट्यावर असणार आहेत, तर शाळांमध्ये जाऊन दादा भुसे शिकवणार आहेत का, की देवेंद्र फडणवीस शिकवणार आहेत? आणि विठ्ठलाला आमची प्रार्थना आहे की त्यांनी शिकवण्याची वेळ आणू नये. त्यांना किती येतं, काय येतं, कारण ऑलरेडी आमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य त्यांनी अंधारात ढकललेलं आहे. भैयांनी शाळांचं सांगितलं, 17,500 शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर, 2,000पेक्षा जास्त बंद झाल्या. तुम्हाला एक छोटीशी शॉर्टमध्ये गोष्ट सांगतो. जपानमधली एक घटना आहे, तुम्ही पण ऐकली असाल, सगळ्यांनीच ऐकली असेल. एक मुलगी होती, ती कॉलेजला जाण्यासाठी ट्रेनने जायची, तर तिथं पॅसेंजर कमी होते म्हणून ते स्टेशनवर ट्रेन जाणं प्रशासनानं, तिथल्या रेल्वे प्रशासनानं बंद केलं. पण त्यांच्यानंतर एक गोष्ट निदर्शनास आली की ही जी मुलगी आहे तिच्याकडे ही एकमेव सुविधा होती कॉलेजला जाण्यासाठी तिच्या. तर त्या प्रशासनानं तिच्यासाठी 3 वर्ष, ती मुलगी ग्रॅज्युएट होईपर्यंत 3 वर्ष ट्रेन चालू ठेवली. आणि जेव्हा ती ग्रॅज्युएट झाली, एका पॅसेंजरसाठी तुम्ही विचार करा, आणि इथं पटसंख्येच्या नावाखाली तुम्ही सर्रास शाळा बंद करतात. त्याच्यामुळे जो स्पष्ट की हे जे जसे गांधीजींचे 3 बंदर होते, तसे फडणवीसांचे हे जे 3 शिक्षण मंत्री आहेत, हे तिन्ही नापास आहेत आणि यांच्या राजीनाम्याची स्पष्ट भूमिका NSUIने अगोदर पण घेतली होती. कालच नाशिकमध्ये मोर्चा झाला, इतका मोठा मोर्चा झाला. महाराष्ट्रभरातनं आम्हाला विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत की आमचा हा प्रश्न आहे, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे. शाळांमध्ये तुम्ही बघितलं असेल, व्हिडिओज येत आहे, मुलं मुली रस्त्यावर येऊन, शाळेतले मुलं, लहान लहान मुलं मुली रस्त्यावर येऊन
आज आंदोलन करतायत. हे सगळं शिक्षण व्यवस्था ही जी महाराष्ट्राची आहे ती ICU मध्ये आहे. आणि आमचं कॅम्पेनच ते आहे की महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था ICU मध्ये आहे. ती बदलाची सुरुवात अकाउंटेबिलिटीपासून होईल. कारण देश आता अकाउंटेबिलिटी मागतोय. या तिघांनी अकाउंटेबिलिटी घ्यावी, आपला पदभार सोडावा आणि पुढचे बदल व्हाईल. बरं, नक्कीच. आता आपण बघायला गेला सध्याच्या घडीला तर तुमचा तर रोष एकंदरीत सत्ताधाऱ्यांवर आहे, कळूनच येतोय. आता विरोधकांची भूमिका पण तुम्ही पाहिली असेल. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ते सहभागी झालेले होते आणि विद्यार्थ्यांचे बरेच मुद्दे देखील ते लावून धरतात. राज्यातून देखील ठाकरे सेना असेल, अगदी अमित ठाकरे, आदित्य ठाकरे ते देखील आंदोलनात सहभागी झालेले होते. एकंदरीत विरोधक आता या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी, समस्यांसाठी ते आवाज उठवत आहेत. याकडे तुम्ही कसं बघताय? जी मुवमेंट राहुलजींनी चालू केली नीटचा पेपर फुटल्यावरती, त्यानंतर विनोद झाकड जे NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे यांच्या नेतृत्वात देशभर एक वणवा पेटला आंदोलनांचा. महाराष्ट्रातही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं. विनोद झाकड यांच्या नेतृत्वामध्ये अमरावतीमध्ये एक मोठा मशाल मार्च निर्माण झाला. तर ही स्फूर्ती जी राष्ट्रीय नेते आमचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जी देशभर आम्हाला सगळ्यांना दिली, त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व विरोधी पक्ष असतील महाराष्ट्रातले ते ताकदीने उतरलेले आहेत आणि हा संघर्ष पुढे चालू राहील. आणि आम्ही घोषित केलेलं आहे की महाराष्ट्राला जरी विरोधी पक्ष नेता नसेल तर विद्यार्थीच हा महाराष्ट्रातला विरोधी पक्ष नेता हा भविष्यात तुम्हाला दिसणार आहे. बरं, आता तुमच्याकडे एवढी मोठी संघटना आहे, लाखोंच्या संख्येनं विद्यार्थी या संघटनेमध्ये तुम्हाला सहकार्य करतात. प्रशासनाकडनं कधी दबाव वगैरे आलेला आहे का? आतापर्यंत तर तसं काही आढळून आलं नाही. पण प्रशासनाकडून दबाव नाही, पण प्रशासन हा गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे. तुम्ही कितीही त्यांना विनंती करा, कितीही अर्ज करा. हे 1 महिना झाला MKD कॉलेजची तक्रार करून, पण आजपर्यंत प्रशासनाकडून कुठलीही दखल त्याची घेतली गेली नाही किंवा कुठलाही रिप्लाय आजवर आला नाही. प्रशासन हे शासनाच्या पण नियंत्रणात नाहीये असं म्हणायला पण आम्ही कमी करणार नाही. आणि ते सहकार्य करत नाहीत. आता नाशिकच्या मोर्चासाठी आम्ही पूर्ण व्यवस्थित कायदेशीर अहिंसेच्या मार्गाने मोर्चा करतोय, जो आमचा डेमोक्रेटिक राईट आहे प्रत्येक भारतीयाचा. आम्हाला परमिशनसाठी कितीतरी दिवस हे केलं, हे घेऊन या, ते घेऊन या. तर अशा प्रत्यक्षपणे प्रशासनाचा दबाव सगळ्या आंदोलकांवर आणि आमच्यावर कंटिन्युअस असतोच, म्हणजे त्यात काहीच शंका नाही आहे. बरं, आता तुमची प्रमुख मागणी काय आहे विद्यार्थ्यांसाठी? जे आम्ही मुद्दे मांडलेले आहेत प्राथमिक शिक्षणाचे, त्यावर एक राज्याचं धोरण आलं पाहिजे. तुम्ही CBSEची फीस बघतायत की त्या शाळेला ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. तर विद्यार्थ्यांची सनद ही KG पासून तर PG पर्यंत महाराष्ट्र शासनाने बनवली पाहिजे. बरोबर. विद्यार्थ्यांची सनद त्याच्यामध्ये असं पाहिजे की या शाळेला यासाठी एवढीच फीस घेणं गरजेचं आहे, ही फीस नियमबाह्य आहे, हे विद्यार्थ्याचे अधिकार आहे. तर यासाठी विद्यार्थ्याची सनद महाराष्ट्र शासनाने तात्काळ बनवावी. तुम्ही जे मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशन करत आहे क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या मार्फत, ते तात्काळ थांबवावं. तुम्ही करत असाल तर तिथे गोरगरीब विद्यार्थ्यांना, जे ओपनमधले गरीब विद्यार्थी आहेत, OBC विद्यार्थी आहे, SC विद्यार्थी आहे, ST विद्यार्थी आहे, ज्या कॅटेगरीतले विद्यार्थी आहे, यांना सुलभ प्रवेश भेटावा. एक कॅम्पस आहे, सपोज फर्ग्युसन असेल किंवा डेक्कन असेल, जिथं जे प्रायव्हेट क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये जे कन्वर्ट झालेलं आहे, जिथे पहिले कमी पैशामध्ये विद्यार्थी उच्च शिक्षण चांगल्या दर्जाचं घेऊ शकत होतं, पण ते क्लस्टर विद्यापीठांमुळे ते घेणं शक्य नाहीये. तर तिथं त्यांचा प्रवेश कसा सुलभ व्हावा यासाठी धोरण आखणं गरजेचं आहे. तर हे मुद्दे प्रामुख्याने आम्ही घेऊन. बरं, आता नुकतंच नाही मला बातमी वाचण्यात आलेली होती, अतिशय धक्कादायक म्हणावी लागेल, कारण की 1-2 नव्हे तर 100-150 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली होती सेंट्रल किचनमुळे. त्या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहिलं आणि त्याच्यासाठी तुम्ही आवाज उठवलात का? आम्ही कालच नाशिकमध्ये विद्यार्थ्यांशी त्या विषयावर चर्चा केलेली आहे. काही गोष्टी ज्या प्रामुख्याने पुढे आल्या की सेंट्रल किचनमुळे एक सकाळी कुठेतरी स्वयंपाक बनतो आणि तो दुपारी पोचायला 2-3 वाजतात. तो जो स्वयंपाक सकाळी 3-4 वाजता 5 वाजता बनलेला आहे, ते मुलं 2-3 वाजता कसं खातील? त्या पोळ्या एकमेकांना चिटकून जातात किंवा त्या घामामुळे त्याचा पोळ्यांचा दर्जा कमी होऊन जातो. विशेष बाब म्हणजे तुमच्याच वृत्तपत्रात आता मी वाचलं की पोळ्यांची मशीन, पोळे बनवणारी मशीन बंद झाल्यामुळे पोळ्याच भेटत नाहीये 3-4 दिवसांपासून.
तर उईकेंनी एक या सगळ्या शिक्षण खात्याशी निगडीत मंत्र्यांनी शिक्षण हे सर्व्हिस आहे, तो व्यवसाय नाही, हे पहिले लक्षात घ्यावं. त्यानंतरच त्याचं धोरण वगैरे आखावं. जे सेंट्रल किचनचा मुद्दा आहे हा प्रामुख्याने NSUI भविष्यात उचलणार आहे. नक्कीच आणि साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही तुकाराम मुंडेंना विनंती करतो की एक धाड तिकडे पण होऊ द्या म्हणून. सेंट्रल खूप किचन गरजेचं आहे. सरांनी आता तुम्हाला मी तुकाराम मुंडे फोटो सरांनी बऱ्याच शाळांमधल्या आता कॅन्टीनवर देखील धाड टाकलेले आहेत. बऱ्याच कॅन्टीनला त्यांनी बंद करण्याचे देखील निर्देश दिलेले आहेत. एक चक्कर तिकडे होऊ द्या सेंट्रल किचनला झाली पाहिजे. आमच्याकडे फोटोज आहे, ते जेवण चांगलं नसल्यामुळे सर्रास ते जेवण फेकून देतात. ते मुलं कुपोषित, सेंट्रल किचन आल्यापासून कुपोषणाचं प्रमाण वाढणार आहे असा विद्यार्थ्यांचा आणि जे त्या क्षेत्रात काम करतात त्यांचा अंदाज त्यांनी काल वर्तवला. बरोबर. की पुन्हा तुम्ही जे महाराष्ट्र कुपोषण मुक्त आहे ते पुन्हा कुपोषित महाराष्ट्र दिसून येईल. बरं, आता जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की NSUI ही एक अशी संघटना आहे, पहिली संघटना आहे जिने विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडलेला आहे. आता एक नवीन संघटना उदयास आलेली आहे, जेनझीची, आपण म्हणतोय कॉक्रोच जनता पार्टी, अभिजित दिपके यांची. त्याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण की त्यावरून देखील एक बरंच राजकारण सुरू आहे. आणि काही जण बोलतात की भाजपनीच एक छोटी संघटना ही तयार केलेली आहे असं देखील म्हणतात काही जण. काही जण म्हणतात की नाही, असं नाही आहे, तर CJP खरंच विद्यार्थ्यांसाठी लढणारी एक संघटना आहे. तुमचं काय मत आहे? आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करतो. विद्यार्थ्यांचा पूर्ण विश्वास हा राहुल गांधींवरती आहे आणि राहुल गांधींच्याच नेतृत्वात हा संघर्ष चालू राहील. ते आलेले, त्यांचं स्वागत आहे, त्यांना त्यांचा अधिकार आहे आणि कॉज एक असल्याने आम्हाला काही त्यांच्यावर काही आक्षेप वगैरे काही नाही आहे. कसं आहे की राहुल गांधी हे गेल्या 12 वर्षापासून विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत आहेत. त्यांना ऑफिशियल पद जरी आता मिळालं असेल तरी ते 12 वर्षापासून इथल्या गोरगरिबांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलतात. तर राहुल गांधींचं जे काही राजकारण होतं त्यांचं 2024चं जर तुम्ही कॅम्पेन बघितलं तर ते डरोमत होतं. डरोमत तुम्हाला ते कुठं दिसल? आता जेनझीजमध्ये दिसल. ते झिरपलंय आता. तेव्हा सुरू झालेलं कॅम्पेन आता झिरपलंय. तुम्ही बघितलं दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांना अमानुषपणे पोलीसवाले मारत होते, लाठी मारत होते, पॅलेट गन होते, अश्रू धूर फेकत होते. अक्षरशः काही फोटोज आणि व्हिडिओज असे होते की एका मुलाचा पाय तुटला, दुसऱ्या दिवशी तो प्लास्टर लावून परत तिथे येऊन बसला होता. तर हे राहुल गांधींचं जे डरोमत कॅम्पेन होतं ते त्या मुलांमध्ये झिरपलंय. त्याच्यानंतर राहुल गांधींचं आणखी एक मोहब्बतची दुकान नावाचं कॅम्पेन होतं. कॅम्पेन म्हणजे की मोहब्बतची दुकान राहुल गांधींनी सुरू केली असं म्हणत होते की तुम्हारा बाजार नफरत का, मेरी दुकान मोहब्बत की. तर राहुल गांधींनी जे मोहब्बतची दुकान सांगितलं होतं, तुम्ही या आंदोलनामध्ये बघितलं, त्या विद्यार्थ्यांना कोणाची जात माहीत नाही, धर्म माहीत नाही, कोण कुठल्या भाषेचा काहीही माहीत नाही, पण तरी एकमेकांसाठी ते लाठ्या खात होते. तुम्ही त्या मुलीचा फोटो बघितला तर ती अशी उभी होती की नाही त्यांना मारू नका. ती त्यांना कदाचित पहिल्यांदाच भेटत असेल. परंतु ही जे राहुल गांधींनी मोहब्बतची दुकान सुरू केली होती, त्या मोहब्बतच्या दुकानचं जेनझीजने आता मोहब्बतचा मॉल केला आहे. तर राहुल गांधी हे असं नेतृत्व आहेत की ते त्यांच्यासोबत जेनझीज डिरेक्ट कनेक्ट करताय. तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवर 3 दिवसापासून भन्नाट ट्रेंड चालू आहे, आस्क मी जेनझीज, आस्क मी एनिथिंग. त्याच्यामध्ये कोणी राहुल गांधींना पुकी म्हणतंय, कोणी बॅटमॅन म्हणतंय. तर हा राहुल गांधींसोबत नॅचरली असलेला कनेक्ट आहे. म्हणजे तो असा तयार नाही होत की मी मोबाईल काढला ना असं म्हटलं फ्रेंड्स, असं नाही होत. तर राहुल गांधीसोबत ते ऑर्गॅनिकली कनेक्ट होत आहेत आणि ते आपल्याला दिसत आहेत. आणि राहुल गांधी हे जे आंदोलन उभं राहिलं, तर राहुल गांधींनी जे पॉलिटिक्स 12 वर्षांमध्ये उभा केलं आहे, ते मोहब्बतच्या दुकानचं असो, डरोमतचं असो, ते जेनझीजमध्ये झिरपलंय आणि ते राहुल गांधींसोबत कनेक्ट करतायत. खरंय. थोडा वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे जे आपण आंदोलन पाहिलं CJPचं राजधानी दिल्लीमध्ये, लाखोंच्या संख्येनं विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळेस सरकारनं विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीनं लाठीचार्ज केला, अतिशय असंवेदनशील हा सगळा प्रकार होता. आपण टीव्हीच्या माध्यमातून सगळ्यांनीच पाहिलेला आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? असं विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हक्कांसाठी, मागण्यांसाठी रस्त्यावर उतरू नये का? म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय वाटते ते सांगा. 2014 पासूनचं पाशवी बहुमतामुळे यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेली होती. बलात्कार जरी केला त्यांच्या मंत्र्यांनी तरी पण त्याचं स्वागत करत होते हे फुलहार टाकून. ते कुठला तो मंत्री त्यांनी त्या यात्रेमध्ये थार गाडी लोकांच्या अंगावर घातली, तरी पण शेतकऱ्यांच्या अंगावर घातली, तरी पण हे बॅकफूटवर गेले नाही. राज्यामध्ये पण अनेक प्रकरणं यांचे घडतात पण हे बॅकफूटवर जात नाही. पण यांचा अंदाज यावेळेस चुकला आणि त्यांना जेनझीची ताकद आणि जेनझीची जी
म्हणजे एक निडर जेनझी त्यांनी जो बघितला हा त्यांच्या सिलेबसच्या बाहेरचा होता असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळे त्यांच्या सिलेबसमध्ये हा प्रश्न नसल्यामुळे त्यांना याच्यावरचं सोल्युशन आणि उत्तर माहीत नव्हतं आणि त्यांना ते बॅकफायर झालं. आणि म्हणजे आमचा तर आरोपच आहे की नरेंद्र मोदींचं सरकार हे तानाशाहीचं सरकार आहे. आणि ते म्हणतात ना, डरा हुआ तानाशाह और ज़्यादा खतरनाक होता है. तर त्या खतरनाक तानाशाहने आणि त्याचं जे मंत्रिमंडळ आहे त्यांचे राईट हँड अमित शहाजी, त्यांच्या पोलिसांनी हे सगळं केलं आहे. अजूनपर्यंत ते संसदेमध्ये येऊन समोर येऊन बोलू शकत नाही आहे. बिहारमध्ये काय झालं, AK-47 या भारताच्या देशातल्या इतिहासात विद्यार्थ्यांना AK-47 मारणार आहात. अश्रुधूर, पॅलेट गन काय मागतायत? शिक्षण मागतायत ना, रोजगार मागतायत, अकाउंटेबिलिटी मागतायत, अशा पद्धतीने वागत आहेत. तर देश पूर्ण बघतोय आणि म्हणजे संपलेला खेळ आहे. 2029 असेल किंवा इथून पुढची कुठल्याही निवडणूक, पोटनिवडणुकीत पण आपण बघितलं तर हे हरणार आहेत आणि ही हुकुमशाही या देशातला युवाच खेचेल. तुम्ही बघा. नक्कीच. मुळात युवा हाच आपला देशाचं भविष्य आहे Yes. आणि त्यांना स्वतःच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचं जर स्वातंत्र्य नसेल तर पुढे काय होणार आहे असा मोठा प्रश्न सध्याच्या प्रश्न. घडीला उपस्थित Correct. होतोय. एक महत्त्वाचा जाता जाता प्रश्न की समजा आता तुमच्या ज्या काही मागण्या आहेत विद्यार्थ्यांसाठी सरकारनं मान्य नाही केल्या किंवा सरकार त्याकडे दुर्लक्ष करते सर्रासपणे हेच दिसून येते, पुढे असं राज्यव्यापी आंदोलन करणार किंवा काय पुढची रणनीती असणार आहे तुमची? राज्यव्यापी आंदोलन आम्ही घोषितच केलं आहे. नाशिकपासून त्याची सुरुवात केलेली आहे. आता आम्ही विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन चालू केलेलं आहे. आमच्या वेबसाईटवरती जी MahaNSUI.org याच्यावर अनेक विद्यार्थी फीडबॅक्स देऊ लागले आणि विद्यार्थी हा जागरूक झालेला आहे. त्यामुळे हे आंदोलन निश्चित मोठं होणार आहे आणि जरी हे यांची मस्तीत असले तरी यांचा जे उत्तर आहे 29 पर्यंत हा संघर्ष चालू राहील आणि विद्यार्थी असेल, त्यांचे पालक असतील किंवा इतर सर्व लोक त्यांना 29ला याच्यावर जर ऐकलं नाही तर त्याचं उत्तर 29ला यांना भेटेल. नक्कीच. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा केलात. तुमच्या मागण्या काय आहेत विद्यार्थ्यांसाठी त्याविषयी तुम्ही सखोलपणे बोललात त्याबद्दल आभार. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.